श्रावण तुम्ही करणार असाल किंवा नसाल, पण गटारीला मटण आणि सी फूड खाण्याचा तर बेत सर्वांचाच असतो. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला घेऊन आली आहे मालवणी पाहुणचार. हे एक फक्त रेस्टॉरंटच नाही आहे, तर हा आहे जुना मालवणी लोकांचा वाडा. आणि ह्या वाड्यालाच त्यांनी कन्वर्ट केलं आहे आपल्या घरगुती रेस्टॉरंटमध्ये. कोकणाची टेस्ट आपल्या मुंबईपर्यंत आली आहे बोरवली IC कॉलनीमध्ये. तर चला आता आपण व्हिजिट करूया इथे काय काय आहे आणि काय काय तुम्हाला फूड्स ट्राय करायला मिळते, किती व्हरायटीज आहेत, सगळं तुम्हाला बघायला मिळेल. चला. आणि स्पेशली मेन्शन केलं आहे स्वाद खर्चा. इथे सर्व काही आपल्याला घरगुती मिळणार आहे. खाली त्यांची डायनिंग सिटिंग होती आणि वरती पण सिटिंग आहेत. आणि आम्ही ॲक्च्युली वरती बसतो कारण वरती इतकं सुंदर त्याचं डेकोरेशन आहे. चला. सो आम्ही आता आल्या इकडे वरती AC सिटिंगमध्ये आणि मागे बघू शकता. आणि इकडच्या ज्या चेअर्स वगैरे आहेत एकदम घरची वाईब येते, वाटतच नाही की रेस्टॉरंट. आणि स्पेशली त्यांचं जे ड्रिंक वगैरे आहे ना, खूप छान वाटतं ना. गाईस हा कॉर्नर बघा तुम्ही, किती सुंदर वाटतंय बघा. इतकं सुंदर डेकोर वाटतंय ना, हे बघा खूप छान वाटतंय. आणि तुम्हाला सगळ्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवते मग. त्यांनी इथे फिश ठेवली आहे. किती मोठे मोठे पापलेट्स वगैरे आहेत बघा. ओळखा कुठची कुठची मच्छी तुम्ही ओळखू शकता आणि कमेंट करून नक्की सांगा. हे त्यांचे क्राऊड फेवरेट डिश आहेत. लॉबस्टर बाईट, फिश फिंगर्स अँड क्रॅब लॉलीपॉप. जो क्रॅब माझा सगळ्यात फेवरेट आहे. प्रॉन्स लॉलीपॉप आहे. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे डेझर्ट्समध्ये पण याच्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत. उकडीचे मोदक आणि सगळे ना ट्रेडिशनल आहेत, पारंपरिक आपले. उकडीचे मोदक आईस्क्रीम, पुरणपोळी आईस्क्रीम. आणि मी हे ट्राय करणार आहे कारण मी आजपर्यंत पुरणपोळी आईस्क्रीम ट्राय नाही केलं आहे, उकडीचे मोदक ट्राय केले आहेत. सो व्हरायटी भरपूर आहे. ओके, सो आता आमचं ऑर्डर आलेली आहे. मी तुम्हाला दाखवते. इतकं सुंदर दिसतं आहे ना, मी तुम्हाला एक एक सगळ्यांचं शूट करून दाखवते. किंग प्रॉन्स आहे. ओके, किती मोठे तुम्ही बघू शकता. आणि माझा फेवरेट क्रॅब तंदुरी ही सुरमई थाली, कोंबडी वडे जे गोव्या साईडला खूप फेमस आहे, मालवण साईड गोव्या साईडला कोंबडी वडे. आणि ही आहे साऊदी मटन थाली. ठीक आहे. आणि तुम्ही बघू शकता त्यांच्या थाळ्या ज्या आहेत त्याच्यामध्ये किती प्रकार आहेत, किती आयटम्स आहेत तुम्ही बघू शकता. म्हणजे फ्राय तर असतंच, त्याच्यानंतर 2 प्रकारची ग्रेव्ही आहे, सोलकढी आहे, जवळा आहे, भाकरी आहे, भात आहे. म्हणजे कम्प्लीट थाळी आहे बघा. ह्याच्यात पण भुर्जी त्यांनी दिलेली आहे, सोलकढीचा ग्लास आणि ऑथेंटिक सोलकढीचा ग्लास. छान आहे, छान. आम्हाला एक अख्खा कसा घेऊ दे. घे ना, खूप सुंदर आहे. सो आता आम्ही हे टेस्ट करणार आहेत. आणि तिकडे आमचे मॉकटेल्स पण आहेत. फायनली कम्प्लीट मील झालेला आहे. मॉकटेल्स पण आहेत, ऑरेंज आणि मिंट आहे. ठीक आहे. सो गाईज फायनली तुम्ही बघू शकता पूर्ण आमचं टेबल भरलेलं आहे. आणि आता मी टेस्ट करणार आहे आणि मला समजत नाही मी कुठचं काय. आधी स्टार्टर स्टार्ट करू. स्टार्टिंग विथ स्टार्टर. आणि हा किंग प्रॉन्स चिली आहे. आणि कारण याचे हे बघा किती मोठे मोठे प्रॉन्स आहेत म्हणून. खरंच खूप सुंदर, खरंच टेस्टी आहे. जास्त स्पायसी पण नाही आहे आणि परफेक्ट आहे. तंदुरी क्रॅब. सगळ्यात सुरमई थाली ट्राय करणार कारण मला फिश खूप आवडतात. आणि तुम्ही याची साईज बघा किती मोठी साईज आहे. म्हणजे एवढी मोठी मी फर्स्ट टाइम बघितली असेल आय थिंक रेस्टॉरंटमध्ये. रेस्टॉरंटमध्ये
थोडी देतात. सो पहिले मी समजत नाही मी काय टेस्ट करून ग्रेव्ही टेस्ट करते. मटण करतो. ओके. मस्त आहे. सिरियसली गाई गोव्याची आठवण मालवणची खरंच. आता आपण कोंबडी वडे ट्राय करणार आहे. आणि हे वडे पुरीसारखंच असतात, बट ह्याचं पीठ कसं असते, उडीद डाळ ना, उडीद डाळ आणि तांदळाचं. उडीद डाळ आणि तांदळाचे पीठ असते. सो ते वडे आहेत. आणि ही ग्रेव्ही दिली आहे त्याने आणि खिमा टाईप दिला आहे. खिमाचं मस्त आणि आम्ही पण मोस्टली ना जेव्हा चिकन वगैरे असतं ना तेव्हा आम्ही पुऱ्या वगैरे नाही खात, आम्ही वडेच प्रिफर करतो. आणि वडे इतके सुंदर लागतात ना, तर तुम्ही ट्राय नसतील करत तर नक्की जरूर ट्राय करा वडे आणि चिकन. आता नेक्स्ट आहे साऊची मटण थाळी. आणि ही थाळी झणझणीत आहे, एकदम स्पायसी. ज्याला स्पायसी आवडतात त्यांच्यासाठी आहे. तुम्ही टेस्ट करणार. आणि ह्याच्यानंतर पण वडे आहेत. आणि वाव, मला बरेच पाणी सुटतं. खरंच छान आहे. सगळ्या टेस्ट एकदम सगळ्या छोट्या सुंदर आहेत ना. आणि गाईस प्रत्येक थाळीबरोबर तुम्हाला सोलकढी आहे, पण मी एक्स्ट्रा मागवली आहे कारण मला सोलकढी खूप आवडते. आणि जेवण कम्प्लीट सोलकढीशिवाय होऊ शकत नाही असं मला तरी वाटतं. आणि त्यांचं ऑरेंज वालं आहे. आता ह्याचं मी चांगलं आहे. ठेव त्या साईडला ठेव. तर आता आम्ही सगळं एन्जॉय करतो, पण खूप आहे, भरपूर आहे आणि खायचं आहे आम्हाला सगळं. सो आता मी खातो, एन्जॉय करतो. आणि लास्टला तुम्हाला मी मम्मीचा आणि माझ्या बहिणीचा शर्मीचा पण रिव्ह्यू देणार आहे. खरंच जेवण कसं आहे ते त्यासाठी. क्वांटिटी एवढी आहे ना इकडे, म्हणजे एक थाळी एकाला पण भरपूर पुरेशी आहे. भरपूर क्वांटिटी आहे. हे आलं. आणि आता आमचे डेझर्ट्स आले आहेत. डेझर्टमध्ये आम्ही काय मागवलं आपण? खरवस आणि मोदक आईस्क्रीम. आणि खरवस माझा फेवरेट आणि मोदक आईस्क्रीम. आता ते ट्राय करूया. हा खरवस आहे. क्वांटिटी बघा भरपूर आहे. आणि हे आहे आईस्क्रीम, मोदक आईस्क्रीम. तर काही सगळ्यात आधी माझा फेवरेट खरवस. खूप दिवसाने खाला. अरे बापरे, कडक आहे. थांब एक मिनिट. मोदक आईस्क्रीम आहे, उकडीचं मोदक. फ्लेवर आहे आतमध्ये जे आपलं असतं ना नारळाचं सारण, त्याचा फ्लेवर येतो पूर्ण. चिव, कसं वाटलं जेवण? जेवण सांग. आता तू काय हे खात आहे ना आईस्क्रीम. जेवण सगळ्यात जास्त कुठलं आवडलं? ते प्रॉन्सवालं जे होतं ना ते आवडलं स्टार्टरमध्ये. मी दोन्ही स्टार्टर सांगते. क्रॅब पण भारी होता, भरलेला होता. पहिली गोष्ट तुम्हाला गटारीला येईल की नाही इकडे? हां मग पण मला हे पण आवडलं. खरवस छान आहे. आई तुला कसं वाटलं? मोदकचं आईस्क्रीम आहे आई तुला? खूप सुंदर. प्रॉन्स चिली, सेकंड क्रॅब. म्हणजे सी फूड तर इकडे हाय एकदम बेस्ट आहे. ठीक आहे, ते पण आता असं वाटतं की ते पण घेतलं चालायचं. ते पण चांगलं आहे. ठीक आहे. चल गाईज, आम्हाला मोदक आईस्क्रीम एवढं आवडलं की आम्ही ना, आम्हाला अशी इच्छा होती की आम्हाला पुरणपोळी आईस्क्रीम पण ट्राय करायचं आहे. म्हणून आम्ही पुरणपोळी आईस्क्रीम पण मागवलं आहे. दाखवते तुम्हाला. हे आहे पुरणपोळी आईस्क्रीम. शर्वी टेस्ट करते. मी पण पुरणपोळी आईस्क्रीम कधी ट्राय नाही केलं आहे. चांगलं आहे? ॲक्च्युली बेस्ट आहे. ठीक आहे, मी ट्राय करते. शर्वी मला बोलव. हा मस्त आहे. ओ गॉड, लिटरली पुरणपोळी लागते काही. खूप सुंदर आहे. इकडे आले ना तुम्ही पुरणपोळी आईस्क्रीम नक्की ट्राय करा. मी फर्स्ट टाइम खाल्ला
खरंच पुरणपोळी लागते. खूप मस्त आहे, खूप टेस्टी. गाईज म्हणजे लिटरली पुरणपोळीची रोटी असते, पोळी ही पण येते आणि त्याच्यानंतर जो जायफळ वगैरे आपण टाकतो ना पुरणपोळीमध्ये ते पण लागतं, त्याची पण टेस्ट. हे एकदम मोस्ट फेवरेट झाला माझा. येस, आणि म्हणजे प्रॉपर असं वाटतं पुरणपोळी त्यांनी क्रश करून टाकली, म्हणजे प्रॉपर पुरणपोळीच टाकली असं वाटतं. तेच केलं ॲक्च्युली, खरंच छान लागतं. पण त्यांनी फ्लेवर नाही दिला, प्रॉपर पुरणपोळी. बॅलन्स झाले, ओव्हरपॉवर Yes. नाही झालं, हां. जास्त गोड नाही. छान. वाव. मस्त होता. सो गाईज आमचं फायनल झालं आणि आता आम्ही घरी जातोय आणि खरंच जो स्वाद घरचा लिहिलाय त्यांनी परिपूर्ण असं प्रोव्हाइड केलेलं आहे. खरंच खूप छान आहे टेस्ट वगैरे आणि तुम्ही नक्की या विजिट करा. आणि कटारीचा प्लॅन तर इथेच करा, कारण इथे कटारीला आणखीन ऑप्शन्स मिळणार आहे तुम्हाला, व्हरायटीज भरपूर आहे. सो पुरणपोळी आईस्क्रीम आणि हां, पुरणपोळी आईस्क्रीम ट्राय करायला बिलकुल विसरू नका. आमचं सगळ्यांचं फेवरेट झालेलं आहे आता, बेस्ट होतं. आणि हा व्लॉग आता मी इथे एंड करते. बाकी सगळे जे डिटेल्स आहेत लोकेशन वगैरे ते सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच. तर नक्की या, विजिट करा आणि मग मला रिव्ह्यू द्या की तुम्हाला खरंच इकडचं आवडलं की नाही, कसं वाटलं ते. तर चला आता भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय अँड टेक केअर.